तर मग जे झाकण पोट्टे हो आज आलता आपल्याकडे आपल्या घरी याचं ना तुम्ही पाहून मग सांगा तुम्हाला जर माहीत असेल तर मग काय निघाला बा आपला पोट्टा रूमच्या खालतं पहिला हरगानं निघाला चल म्हणे आपल्याला जायला टाईम उराला म्हणे मग काय निघाल बा आणि आज होता आपल्या सायदाचा बर्थडे मग काय निघाल बा सायदाच्या बर्थडे जायसाठी लगे याला सोडून द्यासाठी निघाल बा रस्त्यानं तुम्हाला तर माहीतच आहे पोट्टा तर म्हणे की काय गल्ली खतरनाक म्हणजे ताई कॉलनी खतरनाकच आहे म्हणे मी म्हटलं कुठं बाबा खाली जुदी कॉलनी आहे म्हटलं मग निघालो बाबा आम्ही दोघं जण गळीत बोलता मॅट करे कसं तरी करून आलो बाबा विचारलो आपण मेन रोड लोक समजा या मंदिरालो निघालो बा मंदिराला पुढे पोट्टा म्हणे मंदिरात पाहायला गेले चल म्हणे मी म्हटलं थांब रे पहिलेच टाइम झाला म्हटलं आपल्याला मग जो म्हटलं लावून पाहायला गेले त्यात तर पोट्ट्याला हा रोडही क्रॉस नाही करताय मी म्हटलं थांब म्हटलं बाबा उलशीन गिळशीन म्हटलं काय नाही गाडी गिडीन तू त्याला बा पोट्ट्या रोड क्रॉस करून आला बा रोडच्या ऐकून आणि त्यात माणसांचा अच्छा ट्रॉफिक तेवढी खतरनाक होती ना हा ऑटोवाला मग काय तो ऑटोला खतरनाक गेला बा हा ऑटोवाला बा ओव्हरटेक मारून चालला गेला तेव्हा वरचा शिंदलानी आणि दिली निघालो बा या गल्लीतून मग पोट हा तर फुलच दाखव पाहिजे म्हटलं थांबणार रे म्हणून नको लावणार नाही म्हणे फुल दाखवच म्हणे मी म्हटलं हट म्हटलं बा ता मतान कर म्हटलं तुला काय करायचं करत दाखवलं शंक्यानं फुल खतरनाक होता उठा काय निघालो बा हे तर गल्ली भलती आपल्या खतरनाक आलटू हमेशा ना गल्ली सावलीच असते ना कधी पहा तुम्ही उन्हाळ्यात कधी सावलीच राहत्या गल्लीत झाडं झाडं आहे काय आलो बा आम्ही दोघं जण कसं तरी करून चालत आणि त्यात हा गाडी बा वलतीच कमेळी घरी आता तुम्ही म्हणसान की हा मला पुढचं दुकान दाखवूनच करायला तुम्ही काही म्हणा अख्ख्या भोसरीत फक्त अतिचा बालाजीचं पाकिट भेटते व आपल्या आवडतं पाकिट आहे बालाजीचं मग काय गोष्ट इष्ट करत निघालो आम्ही दोघं जण त्यात शंका म्हणे मी गल्लीच भुललो म्हणे कोणती मी म्हटलं चल म्हटलं बा माझ्या ध्यानात आहे म्हटलं सोनूमावशी गल्ली आलो बा कसं तरी करत हा म्हणे अर्चुमाच्या घर चालतं की सोनूमाच्या घर चालतं मी म्हटलं पहिले सोनूमाच्या घरी जाऊ म्हटलं मग अर्चुमाच्या घरी चाललो असं म्हटलं आपल्याला तरीच थांबा लागते मग काय रस्त्यानं चलत गाडीवाले खतरनाक होतं तोंडा एक गाडी आणत जात डायरेक्ट म्हटलं हट बाबा आरामात त्याला पुरते आलो बा आम्ही महादेवनगर 2 मध्ये मग गिरणी होती हा बोटात म्हणे अंडेच खातो म्हणे मी म्हटलं थांब रे म्हटलं बाबा भाऊ मी म्हटलं कुठे खातर बाबा ते अंडे भांडे काय म्हणे शुक्रवार आहे म्हणे आजचा म्हणजे कालचा शुक्रवार आहे म्हणे आजचा आवडा 14 बाजारने काय म्हणे आज तर म्हटलं नसते म्हणे आपल्या घरी मी म्हटलं आवडे ते सुस्त बघतो म्हटलं तुला कधीच आहे 24 तास अरे म्हटलं भाजी काल सुपर म्हणे आपण मग काय मग मॅन घेते ना मजाक मग काय बाबा मग मॅन म्हटलं पोट्ट्याला आता तू सांग की त्याला बिल्डिंगच कोणती आहे ह्याच्यातली काय बाबा पोट्टा एवढा खतरनाक होता की त्याला त्याची बिल्डिंग म्हणजे त्याला स्वतःची बिल्डिंग ध्यानात राहत नाही की तो 3 दिवस झालं त्याची स्वतः त्याला स्वतःची बिल्डिंग ध्यानात राहत नाही रे भाऊ मी म्हटलं जमलं म्हटलं तावानी पाहिजे आम्हाला जायचं होतं ना चिसल्या म्हणलं हा ढोरावणी झाला बाबा धर पायऱ्या खतरनाक चढे मी म्हटलं जमलं रे म्हटलं भाऊ अंग काय आता चपला गिपल्या काढल्या बाबा इकडला मोसम तर खतरनाक नाही वेगळंच हवा तर म्हणजे थंडी हवा तर भलतीच जा रे भाऊ मग काय चपला गिपल्या काढल्या बेकार तर सगळे पाहुणेच होते ना बाबा हा मोठा असं गोष्टच करायला बसला मग काय म्हटलं बाबाले ते आयते खायले मोठा आयते खात गुंगेलच होता नाही मग नाही खाल्ले बाबा आयटे मग कुठं त्या रस्त्यानं अंधार होता म्हणून काही त्या ब्लॉक काढता म्हणजे तो व्हिडिओ काढता झाला रस्त्याचा आलो बाबा सायदाच्या बिल्डिंगवर म्हणजे त्या बिल्डिंगवर समजा चढत बसले बाहेर ह्याच्यानंतर पायऱ्याच चढण्यानं होत जाय मग काय आलो बा आम्ही काढला बा चपला गिपला निघाल बा अंदर झाले हा यश तर निरा गेमच खेळते ना बा 24 तास तुम्ही गोष्ट आहे कधी बा निरा मुंड फोनातच असते निरा ते गेमच खेळत बसते कधी फ्री फायर खेळते तर कधी पबजी खेळते आता तर पबजीच चालू होता कळल्याचा एके म्हणता अर्ध्यात मी नुबलेले झाला मोठा गेम खेळले मग काय डबल गेलतोय माळीवर आलो बा अंदर पाहिजे आपला बड्डे पाहत होती बाय तर बसेल होता मी म्हटलं खतरनाक काय म्हटलं आज अंदर भाई काय पांढरा शेटाला बड्डे होता आणि त्यातला आपल्या गळ्याला होणार झाला ना स्कॅम डायरेक्ट पुराच्या पुरे हाती चालवते अदरचं आपला ग्लास गाठतो काय गळ्याला तरी फोन चालणार म्हणजे गळ्याला तरी फोन पाहणं चालूच होता ना फोन बंदच नाही पडे गळ्याचा खालून तर भलकाचा फ्लॅश पडत जा भाऊ त्या फोनाचा मी म्हटलं पाय म्हटलं भाऊ ते मी म्हटलं कावळा करतो तुझ्या फोनाचा कावळात म्हणे पहिलेच करायला म्हणे भाऊचा फोन तरी चालूच होता ना हो होतो निरा आपल्या स्टोरीला आलाच गुंगल होता आले ना हो यशदादाचे फॅन दोघे जण मोठा हिरोकर झाला ना फ्री फायर मध्ये आहे कसा पाहिजे तुझी पाहिलंच नाही त्यानं आला ना बड्डे बॉय मग काय मावशीचे केक सजून चालू होता मावशीचा इथं म्हणतात त्याच्यात बा पोरी मी म्हटलं थांबणं म्हटलं दिदी ऐकेच नाही मग काय बा त्याची वाट पाहत तर किती टाईम झाला बा गळी येच नाही म्हटलं यांनी पटलं भिडला ना आपला यश गळी फोटो काढायले आला बाबा कुठून तरी रागानाच पाहायचा म्हटलं आर्थिक काय म्हटलं बा मले हा दुसरा यश जरा भिडला फोटो काढायले दोघं यश जरा फोटो काढायलाच ठेवले होते ना यश हा पाहतो कसा पाहिजे फोटोकडे रागानं म्हटलं केक तर खतरनाक झाला म्हटलं वैत्यान
चालूच होतं बा याच्या गोष्टी. आज आपल्या साई दादाने आणलं नव्हतं कॅन्डल, पाठवलं बाबा मग यश दादाला कॅन्डल आणायले. मग काय आज बसली बाबा अशी टिक्की झाली. म्हटलं टिक्कीला व्हिडिओ म्हटलं लय मोठा असते म्हटलं बाबा. हा कुठेचा व्हिडिओ काढत बसता म्हटलं टिक्कीला यायचा. का म्हटलं एक काढला म्हटलं घ्या म्हटलं मागच्या काढलं. मग मावशीनं ते गिफ्ट द्याय बदले पप्पीत देऊन दिली. काय भिडले बाबा हे कळले आला ना यशदाला तर टिक्क्याला होता नाही बाबा. मग त्या मावशीनं हातला कसं कर दिलं बाबा. मग त्याला करून टिक्क्याला यायचं दिले ना. झाला मग कळायचा बड्डे चालू. तुम्हाला तर माहिती बड्डे झाला काय असते हॅपी बड्डे टू यू लागलं ना. मग काय केक गिक कापणं झाला भाऊ. तुम्हाला तर माहिती आहे केक गिक कापणं आल्यावर लेकरीस कुठं जाणं असतं तर केक खाया करत असते ना. काय झाला बा केक गिक कापणं यायचा काय त्याला बा केक कोणी चारेच नाही. मग आखरी मावशीनच चालला सगळ्यात पहिले. हेच नाही गुतेरच होते बाबा. पायात बा झाली एकदा सायदा झाली भिडली बाबा मावशी झाले. मग केक चारायला बाबा. मग काय मावशी आणतो तो केकच काटे नाही बाबा. कळक झाला म्हणतो फ्रीजात टू केक आणला. का चालला बा मावशीने कुठं तरी वळीत केकच खाय नाही. मी खातोच नाही म्हणे गोड मला बाहेर जायचं लवकर करा आणि काय मित्रही आणलात बा त्याच्या आधी केक. काय चालला बाबा गळेले केक. मग गेली ना दिदी केक चारायला मीच चारतो म्हणे केक. मग काय दिदीला त्याला बा. मग काय झालं बा म्हटलं आता बड्डे गिड्डे झाला म्हटलं. काय म्हटलं आता काय म्हटलं चपू बा म्हटलं कायचं बाबा सायदा चालला गेला ना होईल. गाणी गिनी कापणं चालू होते. मग काय वाढलं ना होईल. आज होती पावभाजी. मग काय भिडले बाबा हे पावभाजी भिडले ना बाबा. हे पावभाजी खायला तुम्हाला माहित आहे पावभाजी असल्यावर आडतात का बाबा. काय यायचा मोठा यायचा तर आलतो म्हणे. म्हटलं बाळा बाबा सायदा चालताना बड्डे टी शर्ट सगळं भरलेलं होतं बाबा. हा सायदा मित्र काय इटा तर निरा फोनातच असते बाबा होते. बसले ना सायदा मित्र वदर काय बाबा याचा आकारच होता बाबा. याचा बुट्टीचा सायदा टीम तर खतरनाक वाटवली ती मले. मग काय इकडला हा तर यश दादा पा आताही गेमातच गुतेला घेऊन तो आहे. इकडला सनलाईट तर खतरनाक होता ना. मग काय निघालो बाबा आम्ही तिथून जायला बाबा. पायऱ्या तर खतरनाक होत्या तिथून जात जात तर लय स्टेम लागला पायऱ्याच्या खाली. आजचा अंधार होता.